मित्रांनो, आजचा व्हिडिओ तूळ राशीसाठी असून तुमच्या राशीचा स्वामी सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह आहे. त्यामुळे तुमचे जीवन नेहमीच संतुलित विचारांवर चालते. तूळ राशीच्या जातकांनो, 10 जून नंतर या एका विशिष्ट व्यक्तीपासून तुम्हाला 3 हात लांबच राहायचे आहे. कारण तुमच्या सुसंस्कृत आणि सरळ स्वभावाचा फायदा घेऊन मोठा धोका किंवा मोठं षडयंत्र रचलं जाण्याची शक्यता आहे. असा स्वामींचा स्पष्ट इशारा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, सुधा स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश विशेषतः तूळ राशीच्या जातकांसाठी तयार केलेला आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे श्रद्धा, सकारात्मक विचार आणि आत्मपरीक्षणासाठी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय नेहमी स्वतःची बुद्धी वापरून विचारपूर्वक आणि वास्तव परिस्थिती पाहूनच घ्यावा. मन पूर्णपणे शांत करा आणि हा संदेश अत्यंत लक्षपूर्वक ऐका. तूळ राशीच्या जातकांनो, 10 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. पण आजचा हा संदेश मनात भीती निर्माण करण्यासाठी नसून तुम्हाला वेळेत जागरूक करण्यासाठी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही लोक असे येतात जे समोरून तर खूप गोड बोलतात, तुमच्या चांगुलपणाची स्तुती करतात, पण मनात मात्र पूर्णपणे वेगळे असते. त्यांचा मत्सराचा विचार ठेवतात आणि अनेक वेळा आपल्याला हे खूप उशिरा समजते. आपण ज्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवला, ती व्यक्ती केवळ आपल्या ऊर्जेचा, मौल्यवान वेळेचा किंवा आपल्या भावनांचा गैरफायदा घेत होती. म्हणूनच आजचा हा संदेश असा आहे की प्रत्येक हसणारा आणि जवळचा वाटणारा चेहरा आपला असतोच असे नव्हे. ह्या काळात तुमच्या आसपास कदाचित तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांमध्ये किंवा कार्यक्षेत्रात एखादी अशी व्यक्ती असू शकते, जी सतत तुमचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या मनात स्वतःच्याच कामाबद्दल शंका निर्माण करेल, तुमचा आत्मविश्वास कमी करेल किंवा तुमचं लक्ष तुमच्या मूळ ध्येयापासून दूर नेईल. ती व्यक्ती मित्राच्या रूपात असू शकते, ओळखीची असू शकते किंवा फक्त सतत सल्ले देणारे असू शकते. पण लक्षात ठेवा की जिथे सतत नकारात्मकता, तुलना, मत्सर, राग किंवा मनात अस्वस्थता निर्माण होते, तिथे थोडे अंतर ठेवून बाजूला होणे ही तुमची कमजोरी नसून तो तुमचा सर्वात मोठा शहाणपणा आहे. स्वामींचा संदेश असा समजला जातो की प्रत्येक गोष्टीत लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा केवळ शांत राहून त्याचे निरीक्षण करावे. कोणीतरी तुमच्या प्रगतीवर प्रश्न उपस्थित करत असेल, तुमच्या आनंदावर नाराजी दाखवत असेल किंवा तुमच्या यशाला कमी लेखत असेल, तर पूर्णपणे शांत राहा. कारण प्रत्येक वाद जिंकणं गरजेचे नाही आणि काही वेळा शांत राहून पुढे जाणं हा सर्वात मोठा विजय असतो. तूळ राशीचे लोक मुळातच न्यायाची चाल असणारे, मनाने मोठे आणि सर्वांशी जुळवून घेणारे असतात. त्यामुळे ते लोकांवर पटकन विश्वास ठेवतात आणि स्वतः सारखा इतरही प्रामाणिक असतील अशी अपेक्षा करतात. पण आता वेळ आली आहे थोडं खोलवर निरीक्षण करण्याची, की कोण तुमच्या अनुपस्थितही तुमच्याबद्दल काय बोलतं, कोण तुमचा चुका वाढवून दाखवतं आणि कोण तुमच्या यशात खऱ्या मनाने आनंद मानतं. हे ओळखण्याची प्रत्येक नातं तोडायचं नाही, पण प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास देखील ठेवायचा नाही. 10 जून नंतर तुमच्यासाठी योग्य गोष्ट म्हणजे शांत मन, कमी बोलणं, जास्त काम करणं आणि निर्णय घाईत न घेणे हीच आहे. तुमच्या महत्त्वाच्या योजना सर्वांना सांगत बसू नका. काही गोष्टी पूर्ण झाल्यावर जगाला दाखवा, कारण तुमची स्वतःची ऊर्जा जपणं हे तुमचं सर्वात मोठं संरक्षण आहे. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, पण स्वतःची बुद्धी आणि निरीक्षण शक्तीही वापरा. काही वेळा आयुष्यात धोका मोठ्या आवाजात किंवा वादळासारखा येत नाही. तो अतिशय शांतपणे हसत हसत आणि आपल्याला आपलंसं वाटेल अशा रूपात येतो. म्हणून या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक सल्ला तुमच्या भल्यासाठी असतोच असं नाही आणि प्रत्येक जवळची व्यक्ती तुमच्या प्रवासात कायम प्रामाणिकपणे साथ देईलच असे नाही. 10 जून नंतर तुमच्या जीवनात काही प्रसंग असे येऊ शकतात जिथे तुम्हाला अचानक एखाद्या व्यक्तीचे वागणं पूर्णपणे बदलल्यासारखे वाटेल. कालपर्यंत साथ देणारी व्यक्ती अचानक दूर जाऊ शकते किंवा एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी खूप जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करू शकते. अशा वेळी भावनांच्या आहारी न जाता केवळ निरीक्षणावर विश्वास ठेवा, कारण लोक काय बोलतात यापेक्षा ते काय कृती करतात हे अधिक महत्त्वाचे. स्वामींच्या विचारांमध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की मन शांत असेल तर योग्य मार्ग दिसतो. म्हणूनच जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला
इतरांच्या विरुद्ध भडकवत असेल, तुमच्यात अस्वस्थता निर्माण करत असेल, तुमच्या घरात किंवा कामात मतभेद वाढवत असेल, तर थोडेसे तुम्ही मागे होऊन शांतपणे परिस्थितीकडे पहा. तूळ राशीचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सुसंवाद साधणारा असतो. पण त्याचा अर्थ प्रत्येकाचं ओझं स्वतःवर घेणे असे नाही. तुमची दयाळू वृत्ती, मदतीचा स्वभाव, मोठे मन या गोष्टी काही लोक गैरसमज घेतात, फायदा घेतात. म्हणून आता एक नियम ठेवा की मदत करा, पण स्वतःचं नुकसान त्या ठिकाणी अजिबात होऊ देऊ नका. तुम्ही विश्वास ठेवा पण मर्यादा ठेवा, नाती जपा पण स्वतःचा आत्मसन्मान त्या ठिकाणी गमावू नका. जर तुमच्या मनात वारंवार एखाद्या व्यक्तीबद्दल संभ्रम येत असेल, तर लगेच कोणत्याही टोकाचा निष्कर्ष काढू नका, पण त्याच्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष देखील करू नका. शांतपणे विचार करा की नातं तुमच्यात आत्मविश्वास वाढवता येते जपा, आणि ते सतत तुमचं मन थकवतं त्यापासून योग्य ते अंतर ठेवा. स्वामींच्या चरणी श्रद्धा असेल, स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही भीतीला मनात घर करू देऊ नका. कारण जागरूकता ही खरी शक्ती आहे. काही वेळा आपल्याला वाटते की आपल्या मार्गात अडथळे बाहेरून येतात, पण खरे मात्र आपल्या ऊर्जा चुकीच्या ठिकाणी जातात. एखाद्याला खुश करण्यासाठी, स्वतःला सतत सिद्ध करण्यासाठी, प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी आपण आपल्या अमूल्य वेळ आणि मनशांती गमावत असतो. तूळ राशीच्या जातकांनो, आता हा काळ स्वतःकडे परत येण्याचा, स्वतःचा विचार करण्याचा आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगितली की तिची ताकद कमी होते. म्हणून तुमची स्वप्न, योजना, पुढचे पाऊल काही काळ अत्यंत शांतपणे पुढे टाका. योग जगातील प्रत्येक टाळ तुमच्यासाठी पाठीवर हात ठेवण्यासाठी नसते. मनापासून तुमच्यावरती जे प्रेम करतात, तुमचं यश योग्य वेळी दिसते. पण ज्यांना फक्त तुमच्यावर नकारात्मक मत द्यायचे आहे, त्यांना कितीही तुम्ही समजावलं तरी फरक पडत नाही. मित्रांनो, या काळात एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. जो कोणीतरी तुम्हाला सतत घाई करायला लावत असेल, तर तुमचे निर्णय बदलायला भाग पाडत असेल, मनात सतत भीती निर्माण करत असेल, तर तुम्ही वेळ घ्या, थोडे शांत राहा. निर्णय घेताना मनात प्रश्न विचारा की हे माझ्या स्वतःच्या विचाराने मी करतोय की कोणाच्या दबावामुळे. हा एक छोटा प्रश्न तुमच्या समोरील अनेक गोष्टी स्पष्ट करू शकतो. स्वामींचा संदेश असा समजला जातो की संकट टाळण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे केवळ संयम आहे. कोणीतरी चुकीचं वागलं म्हणून लगेच प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. पण तूळ राशीची खरी ताकद त्यांच्या वादात नाही, तर त्यांच्या ताकद परिस्थिती संतुलित ठेवून योग्य वेळेची वाट पाहण्यामध्ये आहे. या दिवसांमध्ये स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. सकाळी काही मिनिट शांत बसा. चित्रा, स्वाती, विशाखा नक्षत्रांच्या प्रभावाने लाभलेल्या तुमच्या ध्येयाची वाट राखा आणि त्या मूल्य वाढत केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा. तुमच्या नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा, कामात सातत्य ठेवा, मनामध्ये विश्वास ठेवा, कारण जे खरोखर तुमचे आहे ते योग्य वेळी तुमच्याकडे नक्की येणार आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही सामान्य व्यक्तीला तुमची किंमत ठरवू देऊ नका. तुमचं यश, मेहनत, तुमचा प्रवास पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या हातात आहे. स्वामींवर श्रद्धा, कृतीमध्ये सातत्य, मनात धैर्य ठेवा. मित्रांनो, 10 जून नंतर काही प्रसंग असे येऊ शकतात जिथे तुम्हाला वाटेल की सगळं तुमच्या मनासारखं होत नाही आहे. परंतु काही लोक तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे मुद्दाम दुर्लक्ष करतील किंवा तुमच्या छोट्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवतील. पण तूळ राशीच्या जातकांनो, तुमची वाट इतरांच्या मतांवर चालणार नाही. तुमचा मार्ग तुमचे स्वतःच्या धैर्याने आणि सत्कर्माने, कृतीने तयार होतो. स्वामींच्या नावातील एका सुंदर विचारात सांगितलं जातं की जिथे मन शांत तिथे मार्ग स्पष्ट. त्यामुळे कोणतीही गोष्ट ऐकली की लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 2 पावले मागे या, विचार करा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. कारण घाईघाईत घेतलेला निर्णय अनेकदा नंतर आपल्याला पश्चातापच देत असतो. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रत्येक समस्या तुमची नाही. काही लोकांना खरंच मदत हवी असते, तर काही लोकांना फक्त तुमची ऊर्जा आणि वेळ हवा असतो. हा सूक्ष्म फरक ओळखायला शिका. जे खरोखर तुमचे आहेत ते तुमच्या सोबत राहतील, आणि जे फक्त वेळेनुसार किंवा स्वार्थासाठी आले आहेत ते वेळेनुसार दूरही जातील. लक्षात ठेवा की कोणताही अंधार कायमचा नसतो. तुमचं काम, तुमची स्वामींवरील श्रद्धा आणि तुमची सातत्यपूर्ण कृती तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जाईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि पुढे चालत राहा. तूळ राशीच्या जातकांनो,
आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांसाठी उभे राहिलात, अनेकांना कठीण काळात साथ दिली, अनेक वेळा स्वतःच्या मनाला बाजूला ठेवून इतरांच्या आनंदाला सर्वोच्च महत्त्व दिलेले आहे. पण आता येणारा काळ हा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवून जातो. स्वतःला पूर्णपणे विसरून इतरांसाठी जगणं आणि स्वतःला जपत इतरांना साथ देणं यात खूप मोठा फरक असतो. 10 जून नंतर तुम्हाला काही गोष्टी अत्यंत स्पष्ट दिसू लागतील. सतत एकतर्फी प्रयत्न करत होता तिथे समोरून तितकी सकारात्मक ऊर्जा येत नाही हे जाणवू शकतं. काही लोक फक्त गरज असेल तेव्हा तुमच्याशी संपर्क करतील, तर काही लोक तुमच्या शांततेचा अर्थ तुमची कमजोरी समजतील. पण तूळ राशीच्या जातकांनो, शांत राहणे म्हणजे हार मानणे नसते. अनेकदा ती स्वतःची शक्ती, ऊर्जा जपण्याची एक उत्तम पद्धती आहे. तुमच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला विनाकारण दोषी वाटायला लावत असेल, तर तुमच्या चांगल्या कामाचं महत्त्व कमी करत असेल, तिथेच थांबा आणि स्वतःला विचारा की हे नाते मला मानसिकदृष्ट्या वाढवतंय की मला थकवतंय. प्रत्येक नातं तोडायचं नसतं, पण प्रत्येक नात्यात स्वतःचा सन्मान हरवायचा देखील नसतो. स्वामींच्या शिकवणीत एक मोठा अर्थ असा घेतला जातो की संयम ठेवा पण स्वतःचा सन्मान विसरू नका. नम्र राहा पण स्वतःची किंमत कमी करू नका. क्षमा करा पण तीच चूक पुन्हा पुन्हा स्वीकारू नका. या दिवसात तुमच्या मुख्य ध्येयाकडे पुन्हा लक्ष द्या. सकाळची सुरुवात शांततेने नामस्मरणाने करा. तुमचं कुटुंब, तुमचं मन यांना सर्वोच्च प्राधान्य द्या. बाहेर समोर कितीही आवाज किंवा नकारात्मकता असली तरी तुमचा मार्ग तुमच्या स्वतःच्या कृतीनेच ठरणारा आहे. 10 जून नंतर काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे लगेच घडणार नाहीत. कदाचित एखादा निर्णय उशिरा होईल किंवा एखादं महत्त्वाचं काम थांबल्यासारखे वाटेल. परंतु प्रत्येक विलंब म्हणजे नुकसान असतं असं नाही. काही वेळ आपले आयुष्य आपल्याला थोडा वेळ देत असतं, मग पुन्हा शांतपणे विचार करण्यासाठी. तूळ राशीचे मित्र मुळात मजबूत असतात, पण मजबूत लोकही कधी कधी थकतात आणि अनेकदा हा थकवा कामामुळे नसतो, तर तो सतत स्वतःला इतरांसमोर चांगलं सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमुळे असतो. त्यामुळे घाई, तुलना आणि अनावश्यक चिंता पूर्णपणे कमी करा. तुमची गती कधीही दुसऱ्यांशी तुलना करून ठरवू नका. प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे असते, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आता पुढचे काही दिवस एक छोटा पण महत्त्वाचा नियम पाळा. मित्रांनो, कमी वाद, कमी स्पष्टीकरण आणि जास्त कृती. तुमच्या योजना अत्यंत शांतपूर्ण करा. लोकांना आधी सांगण्यापेक्षा थेट परिणामच दाखवा. कारण यशाचं सर्वात सुंदर उत्तर शब्दांमध्ये नसतं, ते तुमच्या कृतीमध्ये असतं. एखाद्याची चूक झाली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही आणि एखाद्याने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुमची क्षमता कमी होत नाही. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, पण स्वतःचा प्रामाणिकपणा या प्रयत्नांवर तितकाच विश्वास ठेवा. कारण तुमच्या जीवनात सर्वात मोठा बदल बाहेरून नाही तर स्वतःच्या विचारांपासून सुरू होतो. 10 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी कोणत्याही भीतीचा संदेश घेऊन येत नाही, तर हा काळ तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक सुंदर संधी देऊ शकतो. बदल म्हणजे शेवट नाही, तो अनेक वेळा नवीन सुंदर सुरुवातीचा दरवाजा असतो. स्वतःची मनशांती गमावून कोणालाही आनंद देऊ नका. तुमचं मन, तुमचा वेळ, तुमची स्वप्न यांची खूप मोठी किंमत आहे. जर एखादी परिस्थिती सतत तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवत असेल, तर थोडंसं अंतर घेणं अजिबात चुकीचे नव्हे. कारण काही वेळा 2 पावले मागे हटणे म्हणजे हार नसते. ती पुढच्या पुढच्या मोठ्या प्रवासाची तयारी असते. आता पुढच्या दिवसांसाठी ह्या 3 गोष्टी मनात पक्क्या लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आहे तर ती म्हणजे प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगत बसू नका. निर्णय घाई घेऊ नका आणि केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्षात ठेवा. आणि शेवट, तूळ राशीच्या जातकांनो, कोणतीही व्हिडिओ संदेश किंवा राशी भविष्य तुमचं अंतिम भविष्य ठरत नाही. तुमचे स्वतःचे विचार, निर्णय, तुमची प्रामाणिक कृती यामुळे तुमचा खरा मार्ग तयार होतो. श्रद्धा ठेवा, सकारात्मक राहा, आनंदाने पुढे चालत राहा. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला मनापासून सपोर्ट करा. आपल्या या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्कीच क्लिक करून ठेवा, दाबून ठेवा. मित्रांनो, स्वामींवरती जर तुमचा दृढ विश्वास असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढील अशाच नवीन आणि मार्गदर्शक राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.